हवाच आहे ना, अमोलदादाची बाळदादांची हवाच आहे तशी. बर उमेदवार पंचायत समितीचा दोस्त हे कमळाचा बर बर पूर्वत हां 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 त्यांनाच जाऊन मिळलं पुन्हा. हां भाजप पुढाऱ्यांचं आहे, जनतेच घड्याळ आहे. असं आहे का? राष्ट्रवादीने कशी केलीत कामं तसं काही नाही ना त्यांचं इथं अजून. हा त्यामुळं घड्याळाला भरघोस मतानं घड्याळ निवडून येणार. करकम कर आबा वैयक्तिक करकमवरती लक्ष देतात. करकमच्या सगळ्या गावात सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे जे जिल्हा परिषद गट आहेत त्यापैकी एक आहे करकम जिल्हा परिषद गट. आणि या जिल्हा परिषद गटामध्ये खरं तर बाळासाहेब देशमुख आणि आदिनाथ देशमुख अशी दोन देशमुखांमध्ये सरळ लढत आहे. आणि हा लढा फक्त देशमुखांमध्येच नाही तर घड्याळ आणि कमळ अशा दोन मित्रपक्षांमध्ये सुद्धा ही एक लढत होत आहे. आणि नेमके या भागातील जे मतदार आहेत त्यांचं या निवडणुकीकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे या संदर्भात देखील आपण सर्वसामान्य जे मतदार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा काय नाव म्हणायचं आपलं? नितीन मांजरे, राहायला कुठं आहे? करकम. करकममध्ये आहे का? लय गाजतोय करकम गट तुमचा. हो, लय बरोबर आहे ना, तशी हवाच आहे ना, अमोलदादाची बाळदादांची हवाच आहे तशी. बर हा घड्याळ एक सगळ्यापेक्षा जास्त लीड येणार आहे घड्याळ करकम गटात. करकम गटात. कशामुळे असं वाटतं दादा? दोघंही देशमुख आहेत, दोघंही राजकीय वारसा असलेले आहेत. हा पहिल्यापासून बाळदादा जेडपी सदस्य आहेत. हं. 10 वर्षे झाले जेडपी सदस्य आहे. बरं. त्यामुळे त्यांना अनुभव भरपूर आहे. बर त्यामुळे कामं बाहेर गावंबरे जावा, कानापुरी जावा, हं. प्रत्येक गावात त्यांचं काम आहे. त्यामुळे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे भरपूर कामं आहेत. बर हो. पण ही निवडणूक लागायच्या आधीपासून प्रणव परिचारक इच्छुक होते ह्या मतदारसंघ ह्या गटामध्ये उभारण्यासाठी. नाही त्यांना उमेदवार जे आपले मतदार आहेत हं. त्यांनी त्यांना स्वीकारलं नाही ना. हं. ते फक्त आपल्या बाळदादाला त्यांनी चान्स दिला नाही. कुणी? आपले परिचय गटाचे. बर मग इकडं चान्स मिळाला नाही म्हणून इकडं आले असं आपले- पण बोललं जातंय. नाही त्यात काय झालं, आपल्या अभिजित आबा आहेत हं. त्यांचे काम बघून बाळदादांनी त्यांचा पक्ष निवडला. अच्छा म्हणजे नेतृत्व बघून त्यांनी ते नेतृत्व हो. स्वीकारलंय आणि त्यांच्या नेतृत्वात आणि त्यांचे काम करतात. धाडसी पण आहे ना. कुणामध्ये? हो, अभिजित आबांमध्ये. बर हो म्हणजे अभिजित आबांच्या कर्तृत्वाचा पण फायदा फायदा बाळासाहेबांना आहे. होणार आहे. आणि बाळासाहेब स्वतः म्हणजे परिचारक गटातून हे होते ना, जिल्हा परिषद सदस्य होते. हो होते ना, हं. बरोबर. बर त्यामुळे त्यात काय झालं, त्यांनी त्यांना उमेदवारी दिली नाही ना. बर हां. पण आदिनाथ देशमुख त्यांना दिली अनुभव आता. आदिनाथ देशमुखांना दिली आहे ना. हो दिले ना, त्यांचं गावापुरतं चालणार आहे ना. पुन्हा बोलतो गावापुरतंच, गाव लेवलच तेवढं ना. असं कसं वाटतं? हां पण आहे ना, बाहेर त्यांचं नाही ना. आपल्या बाळदादांनी जेडपी सदस्याने जवळजवळ 10 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. अच्छा हां. बर बर नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? काय नाही, निवांत आहे. बर उद्योगधंदा काय चालू आहे आपला हे रोजचं. बर कसं एक तरुण म्हणून या निवडणुकीकडे कसं बघता? कारण जिल्हा परिषदची जी निवडणूक आहे का नाही ती ग्रामीण भागाशी थेट नाळ जोडणारी निवडणूक आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असते ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा माध्यमातून प्रश्न ते योजना वगैरे लागू केल्या जातात. कसं बघता या निवडणुकीत काय व्हावं वाटतंय तुमच्या मते? घड्याळ. का बरं? पहिल्यापासून आम्ही घड्याळी माणसं आहे. बरं पण तुम्ही घड्याळाची माणसं आहे, बरोबर आहे. पण आता जी सत्ता आहे सगळीकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. केंद्रात आहे, राज्यात आहे. आणि तुमचे उमेदवार ते अपील पण करतायत, तसं पद्धतीचे आव्हान पण करतायत की विकास व्हायचा असेल तर सरकारच्या सहवासात असलं पाहिजे आपण. भाजप पुढाऱ्यांचं आहे, जनतेच घड्याळ आहे. असं आहे काय? हां, भाजप फक्त पुढाऱ्यांचा आहे आणि घड्याळ जनतेच आहे. जनतेचा आहे. बरं आणि आता अजितदादाचा गट आणि हे पण एकत्र झालेत ना दोन्ही पण. राम राम. राम राम. कोणीकडे काढला दौरा? गावात आलतो औषध न्यायला. बर काय आहे रानात? काय ऊस अजून? आता चालू तर ऊसच आहे. बर ऊस आहे म्हणल्यावर ऊस बागायतदारांचं ही खरं तर सगळं राजकारण जे आहे आपल्या भागातलं ती ऊसावरच राजकारण सगळं चालतंय. काय वाटतं तुम्हाला ही जिल्हा परिषदेची निवडणूक कशी होईल? तसं काय आता सांगता येत नाही. चालवलं तर अजितदादा गेल्यामुळं आम्ही लय दुःखात आहे. हां नाही ते स्वाभाविक आहे. हां. खरं तर अजितदादांचं असं अचानक जाणं सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. धक्कादायक. ते सगळ्यांसाठीच आहे, सगळ्या पक्षातल्या उमेदवारांसाठी पण आहे आणि जनतेसाठी पण आहे. बरं पण आता हे बघा निवडणूक तर थांबणार नाही, चालूच राहणार आहे. कसं वाटतं तुम्हाला? काय कोणतरी पडणार आहे, कोणतरी येणार आहे. त्यामुळे काय होईल काय सांगता येत नाही. दोन्ही पण मातब्बर आहे ती गावातली ती. हां तुमच्या दृष्टीने काय वाटतं? आम्ही पहिल्यापासून घड्याळाचीच माणसं आहे. अच्छा राष्ट्रवादी. राष्ट्रवादी. बरं
आणि अभिजित पाटलांमुळं ऊसाचा रेट वाढला आहे. हो. आधी 2200-2300 ठरवून सगळीजण काढायची. मग आता ते 2800-3000 पर्यंत गेला, ती आबांमुळे गेलाय. म्हणजे सगळ्या कारखानदाराच्या वेगळेपणानं ते म्हणते ती बस 3500 दिला नाही, काय दिला नाही, पण 3000 पर्यंत आबांनी नेलाय. जी आहे ती त्यामुळं आम्ही समाधानी शेतकरी वर्ग. आणि शेतकऱ्याला काय पाहिजे, ऊसाला दर, त्यांच्या मालाला दर आणि लाईट पाण्याची व्यवस्था असली म्हणजे संपला गेल्यावर वेळेवर पैसे. पण त्याच्यावर बी लोक टीका करते. ती 3500ची घोषणा केली, ही केली. आता ती शेतकरी संघटनेची ही ती उपोषणाला बसते. ती 3500 रुपये देतील ती, पण 3000 पर्यंत जी रेट गेलाय ह्या सोलापूर जिल्ह्यातला ते आबामुळे गेलाय. त्याच्या आधी 2200 काढायची, पुन्हा एक 50-100 काढायची बंद. 2500च्या पुढे रेट गेला नव्हता. ज्यावेळेस आबा पहिल्यांदा विठ्ठलवर निवडून आले, चेअरमन झाले, त्यावेळेस 2500च्या पुढे रेट गेला. बरोबर. की तुम्हालाही माहित आहे, तुम्ही बी रोज फिरताय. आणि फार तर 2800च्या पुढे गेला नव्हता. गेलाच नाही तर 2500च्या पुढे नव्हता, 2400 पर्यंत गेलता. मग आता तुम्ही म्हणताय आम्ही घड्याळाची माणसं आहे, पण आता जी आहेत लोक ती पण म्हणजे समोरच्या पार्टीत पण घड्याळात कमळात जाते, ती कमळाकडनं घड्याळात येते. ते त्यांचा प्रश्न आहे, आपण काय त्यावर बोलायचं नाही. नाही ते आपल्याला काय घेतं. कर्कम गटात काय करायचं ठरलं? आता आम्ही तर पहिल्यापासून राष्ट्रवादीची माणसं आहे. त्याच्यामुळं काय. ठीक. नमस्कार. नमस्कार. काय नाव म्हणायचं आपलं? नागेश राजाराम शिंदे, करकम. काय चाललंय सध्या शेताकडं? काय शेताकडे काय आहे? मका आहे, गहू आहे. ऊस नाही काय? ऊस नाही आपल्याकडं. मग मोकळा आहे तुम्ही. काय नाही आपल्याला इकडे. आमच्या पूर्व भागात पाणी कमी आहे. हो, त्याचीच मागणी जास्त आहे. पूर्व भागात पाणी कमी आहे करकमच्या. त्याचीच आम्हाला सारखं सांगतो आम्ही, पाणी द्या आम्हाला, कॅनल काढा बारका पाठवून. इथून पलीकडं टेंबूर रस्ते पलीकडं. पण ऊस नसलेले एक शेतकऱ्याला बरं असते, कुठल्या कुठल्याची मागं फिरायची गरज पडत नाही. आम्ही पहिल्यापासूनच आहे. आम्ही पहिल्यापासूनच गाड्याची माणसं आहे. बरं. पहिल्यापासूनच ही गाड्या पहिल्यांदा कमळाचं चिन्ह इथं आले. ह्याच्या अगोदर कधीच नाही कमळाचं चिन्ह. मागच्या जिल्हा परिषद नाही. पहिल्यांदा कमळाचं चिन्ह आले आता ह्या वर्षी फक्त. काय वाटतं ही निवडणूक लागली जिल्हा परिषद शेतकऱ्याशी संबंधित निवडणूक? करकम गणातून बाळासाहेब मारुती देशमुख आणि करकम गटातून श्रद्धा शेळके आणि उमरे गणातून शहाजी मुळे, हे 3 उमेदवार घड्याळाचे भरपूर मतांना निवडून येणार. कशामुळे असं वाटतं? अहो, करकम हा बालेकिल्ला पूर्वीपासूनच शरद पवार साहेबांचा आहे, अजितदादांचा आहे. ह्याच्यात कधी आतापर्यंत कुणी दुसरं आलं नाही. ह्याच्यात आमदार सुधाकांत परिचारक होते, शरद पवार साहेब परत माड्यातनं उभा होते. हे सगळे ते पहिल्यापासून आहे. पहिल्यांदाच घड्याळीचं आहे हे आले, कमळ इथं आले. नाही, ही निवडणूक ही काही नेत्यांची निवडणूक, नेत्यांची नाही, निवडणूक असते. कार्यकर्ते इथले स्थानिक जरी विचार केला तरी इथं कमळाचं काही पहिल्यापासून नाही. इथं कमळाचा कुठलं कार्यक्रम नाही, कुठलं काय नाही. कमळाचं कुठलं ऑफिस नाही, कुठलं म्हणजे पूर्वीची काय कमळाची कामं केली, राष्ट्रवादीने कशी केलीत कामं, तसं काहीच नाही ना त्यांचं इथं अजून. विजयचे मोठे पाटील निवडून आले ते कोण? माडा मतदारसंघात नाही, माडा मतदारसंघात येते. एकदा आली तिथे. पण करकमधनं किती बघा इथली नाही इथून जास्त नाही. इथून आता रणजित भाई आपलं धैर्यशील भाई आहेत. त्यांना ते निवडून आले जी. शरद पवार साहेब निवडून आलं. पण आता इथं जी ह्या जिल्हा परिषद गटामध्ये 2 देशमुखांमध्ये लढत आहे. दोन्ही देशमुख पहिले. अहो, बाळासाहेब देशमुख हे 10 वर्ष झालं 2 वेळा जिल्हा परिषद निवडून आलेत. एकदा त्यांनी आपलं समाज कल्याणचं पद सांभाळलंय. डायरेक्ट 12 गावाच्या संपर्कात असलेला माणूस, सरपंच, उपसरपंच, तिथले मेंबर, प्रत्येक कार्यकर्ता 10 वर्षापासून ते 11-12 गावात ते संपर्कात आहे. ते कर्कमध्येच सरपंच होते. कर्कमध्ये सरपंच होते. त्याच्या अगोदर कुठं गेले काय होतील. बरं, आता मला जर सांगा, स्थानिक राजकारण जर आपण बघितलं तर इथं आता अभिजित आबाचा एक गट आहे, परिचारकांचा पण पहिला प्रभाव इथं आहे, बबनदादाचा एक गट आहे. आता तसं जर बघायला गेलं तर बबनदादा पण भाजपमध्ये आहेत, परिचारक पण भाजपमध्ये आहेत. एवढंच नव्हे तर प्रणव परिचारकांनी इथं उमेदवारी पण मागितली होती. मग आता हे आता ताकद, परिचारकांची ताकद, आता आबा निवडून आल्यापासून चित्र बदललेलं आहे. बरं. अभिजित पाटील निवडून आले आबा, तेव्हापासून चित्र बदललेलं आहे. आबा वैयक्तिक करकमवरती लक्ष देतात. करकमच्या सगळ्या गावात, सगळ्या म्हणजे त्यांच्या मतदारसंघात वैयक्तिक विचारपूस करणं,
वैयक्तिक भेटणं, वैयक्तिक कुणाची कामं करणं, सार्वजनिक कामं करणं. आता मोठाच्या मोठा ते नॅशनल हायवे आणला आहे, शक्तीपीठ महामार्ग आणला आहे. बरं बाकीचे आहे पाण्याचा आमचा प्रश्न सोडतो मला. हे मोठी मोठी कामं आभार करतात, लक्ष देऊन करतात. काही समस्या असेल तर डायरेक्ट म्हणतात माड्याच्या करकमच्या. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आता आमदार झाल्यापासून परिचारकांचा संपर्क जरा कमी झालेला आहे आता. आणि जोपर्यंत मोठे मालक होते तोपर्यंत हे गाव सगळे मोठे मालक मोठे मालक गेल्यापासून आबा आल्यापासून परत संपर्क कमी झाला. काय होईल वाटतं एकंदरीत? एकंदरीत काय जरी केलं तरी घड्याळाचं निवडून येणार बाबा. काही असू द्या, तुम्ही मला 9 तारखेला भेटा आणि सांगा. गल्ली बोळात कुठेही प्रत्येकाच्या डोक्यात घड्याळच आहे हो. ती म्हणजे पूर्वीपासूनच आहे, आत्ताच नाही ते. तुम्ही माझ्याला आत्ताच काहीतरी वेगळं आहे असं नाही ते. पण मध्ये तू तरी आली होती 2 वेळा. ती कोणाची होती? शरद पवारचीच होती. आत्ता पण अजितदादा आणि शरद पवार बघूनच लोक मतदान करणार आहे. आता अजितदादाचं असं दुःखद निधन झाल्यामुळं अजून पण आम्ही काय प्रचार केला नाही. आता उद्यापासून चालू होईल. 3 दिवस आम्ही काय केलं नाही, काय नाही, बसलो निवांत. उद्यापासून चालू करू. पण तरी पण लोकांच्या डोक्यात फक्त गाड्या. नाही सर, अँगल इकडचाच पाहिजे. बरं, ती दिसते ना मगाशी लोकेशन. काय चाललंय मग? काय नाही. बरं, धंदा पाणी शेती होय. ओके. होय. बरं, शेतात काय आहे? शेतात आता ऊस आहे. बरं, ऊस आहे म्हणल्यावर काय जोरात आहे काम. होय. बरं, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली. हो, बरोबर. कुठलं गाव तुमचं? नाव काय? करकम. नाव देशमुख संभाजी. बरं, सगळे देशमुखातच लढाई, दोन्ही पण देशमुखच आहेत. उमेदवार बी दोन्ही जिल्हा आई पण परिषदचे काम दोन्ही. करणाऱ्याला निवडून द्यावं लागेल. मग काम बिन कोण- न काम करणाऱ्याला नुसतं पैसे हे भ्रष्टाचार करणाऱ्याला कसं निवडून द्यायचं? बरं. पण तुमच्या देशमुखात लढाई लागली म्हणल्यावर लढाई आता तुम्हाला बरोबर आहे. पंचायतच असेल की नाही. कोणाला कोणत्या देशमुखाला निवडायचं? जे काम करतंय हं. त्याला निवडून द्यायचं. बरं, तुमच्या मते कोण आहे कामाचा माणूस? बाळासाहेब दादा देशमुख. बरं, कशामुळे असं वाटतं तुम्हाला? त्यांनी कामं केली जनतेचे. बरं, त्यामुळं- कशा स्वरूपात? जे काय रस्ते जे असतील, हं. जे काय जिल्हा परिषदमधनं जे काय योजना असतील हं. ते योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत जे काय योजना आहे ते योजना राबवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे प्रामाणिक. बरं, आता मला सांगा हे बोला. आणि ह्यांचं जी गट आहे दुसरा देशमुख, ती ग्रामपंचायतचं त्यांनी उमेदवार असताना बी पण अजून झेडपीला अजून उभा राहिले ते. म्हणजे सगळं आपल्यालाच पाहिजे म्हणते. दुसरं देशमुख कमळाचं. कमळाचं गट आहे. सरपंच आहे ते इथं. हां, तरी पण आता जिल्हा तरी बी आता परिषद जिल्हा परिषदला उभा राहील मग आता म्हणते. वाटतेच की माणूस बरोबर, आता पण सरपंच आता- झालो, मी जिल्हा परिषद सदस्य व्हावं, वाटतंय पुन्हा अध्यक्ष त्याचा- व्हावं, आमदार व्हावं, वाटतेच की त्याच्याविषयी काय आपल्याला ही नाही, पण कामं जी आहे पारदर्शकपणानं माणसानं ती कामं केली पाहिजे. हां, ही पारदर्शकपणानं. गोष्ट हां. बरोबर आहे. ही गोष्ट बरोबर आहे. पद काही कुठलं मिळवावं ही आता जर प्रत्येकाला लोकांनी अपेक्षा आता त्या पंचायत समिती उमेदवारांना तिथं ही केलं, आहे. त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप केला, तिकडं कुठं ह्याला पुण्याला ही जाऊन त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं आणि पुन्हा त्यांनाच जाऊन मिळलं कोण उमेदवार पंचायत समितीचा तो हे कमळाचा बर पूर्वत, त्यांनाच जाऊन मिळलं पुन्हा. म्हणजे त्यांच्या विरोधात तुमच्या विरोधात टीका केली आणि तुम्हालाच पुन्हा अजून गळ्यात हात का अच्छा म्हणजे असं झालं. म्हणजे त्यासाठी तुमच्या विरोधात टीका करायची, पुन्हा तुम्हालाच मिसळायचं, तुमच्या बरोबरच जायचं. असं झालंय काय? भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावरच केला. आदिनाथ देशमुख त्यांच्यावर भ्रष्टाचार आरोप करताना बी करून पुन्हा त्यांच्याकडेच गेली. पण मला एक सांगा, आता ही ज्या स्थानिक निवडणूक आहेत, ह्या स्थानिक मधली जी राजकारण असतं, इथले जे नेते असतात, गट तट पार्टी ह्याच्यावर बरंचसं अवलंबून असतं. आता इथं परिचारक गट काम करतोय, अभिजित आबांचा एक आता गट आमदार झाल्यापासून चांगला प्रबळ इथं तयार झाला आहे, बबनदादाचा गट आहे, बालकेंचा थोडाफार काही जे मानणारा वर्ग असेल. काय वाटतं तुम्हाला? आता ही हो का बबनदादा, परिचारक, कल्याणराव काळे ही सगळी एका बाजूला आहे, ती आबा एका बाजूला आहे, मग तरी आबाचा प्रभाव पडेल वाटतंय का तुम्हाला? आबाचं कसं आहे, पारदर्शक काम आहे आबांचं. बरं. आणि लोकांना नेतृत्व असं भारदस्त नेतृत्व आहे. प्रत्येक आता ऊस कारखान्याच्या माध्यमातून
दर देण्याचं काम केलं त्यांनी चांगला. तसं कोणी पुढं होऊन दर देण्याचं काम केलं नाही ना दुसऱ्या कोणी. बरोबर. फक्त म्हणते ते तुम्ही 3500 देतो म्हणला होता आणि का दिलं नाही. तुम्ही द्या की मग 3500, हां 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 हां. ती बी देते ती 3500. बर. ऊसाच्या राजकारणावर ही पण जिल्हा परिषदच्या निवडणुकीत कसं होतंय ऊसाचं म्हणजे माणसाच्या शेतकरी खिशात पैसा आला तर ती दुकानात जाणार आहे, काहीतरी वस्तू खरेदी करणार आहे. खते असतील, बियाणं चलन असतील, फिरणार आहे. काय असेल. नाही पण जिल्हा परिषद कारखान्याचे प्रश्न वेगळे, कारखान्याचे सभासदांचे प्रश्न वेगळे, पण जिल्हा परिषदचे प्रश्न आणि जिल्हा परिषदचं बरोबर, राजकारण जिल्हा वेगळं. परिषदच्या माध्यमातून कामं झाली तरच तुम्ही त्यांना मत देणार ना. आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून बरीच कामं झाली. ते भाजपवाले म्हणते सरकार आमचं आहे, आमच्याकडनं जास्त निधी मिळू शकते, आमच्याकडनं जास्त काम होऊ निधी शकते. आणणारा पाहिजे. हां, अभिजित आबा निधी आणणारा पाहिजे. हां. त्यामुळं आणणाऱ्याकडे माणसं राहणारच. अच्छा. त्यामुळं घड्याळाला भरघोस मतानं घड्याळ निवडून येणार. करकम गट. बर. हा. ठीक. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या शेतकऱ्याशी थेट संबंध असलेल्या निवडणुका असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचं आणि मतदारांचं मत हे आपल्यासाठीच नव्हे तर उमेदवारांसाठी सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळेच नेते पुढारी एकमेकावर काहीही आरोप प्रत्यारोप करत असतील, परंतु सर्वसामान्य जनता नेमकी काय विचार करते हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं होतं. म्हणूनच आपण हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. याचे परिणाम काय होणार, याचा निकाल काय लागणार आहे, यासाठी आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही मात्र पाहत राहा शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.